त्यांना स्वीकृत नगरसेवक करायचं आहे का इथे? स्वीकृत करायचं आहे ठाण्यात किंवा मुंबईमध्ये? त्याला येड्यांचा बाजार आहे. या लोकांची येड्यांची जत्रा भरलेली आहे. परदेशी अध्यक्ष, प्रधानमंत्री, नेते येतात आणि जातात. यात राजकीय पक्षांचा काय संबंध आहे? मला कोणीतरी सांगितलं की अख्खी मुंबई भाजप आणि शिंदे गटाच्या लोकांनी मॅक्रॉनच्या स्वागतासाठी रंगवून ठेवली आहे, पोस्टरबाजी केलेली आहे. बहुतेक मॅक्रॉन त्याच्या निवडणुकीला प्रचारासाठी आता या लोकांना बोलवेल, एकनाथ शिंदे, अमित साटम, माझ्याकडे प्रचाराला या. फ्रान्समध्ये जेवढे त्याचे कधी एवढे पोस्टर नसतील लागले तेवढे या मुंबईत लागलेले आहेत. बोललो ना, येड्यांची जत्रा आहे. हे जे सगळे लोक आहेत यांना काय वाटतं कळत नाही. अख्खी मुंबईचं ट्रॅफिक जाम करून ठेवलं आहे. मला आता कोर्टात जायचं आहे. आत्ता चेक केलं मी, 4 तास लागतील सांगितलं. का? तर मॅक्रॉन येणार आहे. मॅक्रॉन येतात ना. यापूर्वी का परदेशी पाहुणे आले नाहीत का मुंबईमध्ये, या देशामध्ये? पण मॅक्रॉनपेक्षा हा प्रधानमंत्री मोदींचा शो असेल. ते आता गाड्यातून दाखवणार, सी मिस्टर मॅक्रॉन, युअर ऑल फोटोज, माय पार्टी हॅज डन दिस. हां, बोला ना, येड्यांची जत्रा आहे. काय करणार आता? आलिया भोगासी. शेवटी या देशात राहायचं आहे. तापसी पन्नू ना, तापसी पन्नू ही तिच्या तोंडून निघालेले जे शब्द आहेत, नमस्कार करून, मुझे देश में रहना है, ही या देशाची स्थिती आहे. तुम्हाला या पहिले काय म्हणायचे, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. आता काय, इस देश में रहना होगा तो मोदी मोदी करना होगा. हा, हे जाऊन सांगा कोणतरी मॅक्रॉनला. पण रावसाहेब, असं दिसतं आहे की 2 पक्षांमध्ये स्पर्धा आहे. कोण जास्त जोरात स्वागत करते, भाजप की शिंदे शिवसेना? जी पोस्टर्सचं युद्ध दिसतं आहे. नाही, कदाचित मॅक्रॉनच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची सुद्धा स्पर्धा सुरू होईल भविष्यामध्ये, की आमचा एक माणूस फ्रान्समध्ये उपमुख्यमंत्री करा. काही मुलं, हे येड्यांची जत्रा आहे. हे सरकार आणि हे पक्ष म्हणजे येड्यांची जत्रा आहे. हे बघा, मॅक्रॉन सुद्धा हसेलाच. मॅक्रॉन त्याच्या बायकोला फोन करून सांगेलाच. हेच ते मॅक्रॉननं त्यांच्या बायकोने त्यांच्या कणफडात मारली होती विमानात, आणि टी व्हीवर पाहिलं. ठीक आहे, चांगलं आहे, करा स्पर्धा करा. रावसाहेब, आता दुसरा विषय आहे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा. रोहित पवार यांनी 2 प्रेझेंटेशन सादर केल्यानंतर पुन्हा उद्या ते आणखी एक प्रेझेंटेशन सादर करतायत. त्याआधी जी माहिती समोर येते की अजित पवारांच्या अपघाताचा खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास होण्याची शक्यता आहे आणि ब्लॅक बॉक्स खराब झाल्याची माहिती समोर आली आहे. रोहित पवार असं म्हणतात, 5 दिवसांपूर्वीच मी शंका उपस्थित केली. एक लक्षात घ्या, अजित पवारांचा अपघात हा नक्कीच संशयास्पद आहे. आणि रोहित पवार हे फक्त राजकीय नेते नसून रोहित पवार हे त्यांच्या कुटुंबाचे महत्त्वाचे घटक आहेत. ते विधिमंडळाचे सदस्य आहेत. त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना जर संशय असेल आणि सरकारच्या तपासावर विश्वास नसेल, तर इतकं मोठं कुटुंब आहे, महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातलं, देशातलं, त्यांनी जर स्वतंत्र एजन्सी मार्फत काही माहिती काढण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्याकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे. इतका मोठ्या नेत्याचा मृत्यू संशयास्पदरित्या होतो आणि कुटुंबाचा सरकारी तपास यंत्रणेवरती विश्वास नाही. माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार यांच्या ज्या काही फाईल्स होत्या, ज्यासाठी ते भाजपात गेले, ती फाईल पुन्हा उघडण्यात आली होती त्यांच्या मृत्यूपूर्वी. खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याचं कर्जाचा विषय होता. ती फाईल इथून अमित शहाकडे गेली क्लोज करण्यासाठी.
पण अमित शहाने त्याच्यावरती ही फाईल क्लोज करू नये असा निगेटिव्ह शेरा मारून पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं. आणि त्यानंतर भाजपचे मंत्री बोलायला लागले, तुमची फाईल बंद झालेली नाही दादा. आणि मग दादा म्हणाले, तुमची फाईल आमच्याकडे आहे. इथून ती सुरुवात झाली. ज्या कारणासाठी अजित पवार हे भाजपाबरोबर गेले ते कारण संपलंच नाही. त्याच्यामुळे दादांनी मागे फिरण्याचा जो एक पुनर्विचार सुरू केला, तिथून या सगळ्या रहस्यमय घडामोडींना सुरुवात झाली. अमित शहाने ती फाईल बंद करण्यास नकार दिला. आपण जर कोणाला मिळाली तर त्या फाईलची शेरे जाऊन पाहू शकता. खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याची जी फाईल आहे, जे जो कर्जाचा विषय आहे त्या संदर्भातला वित्तीय संस्थांचा, त्यात घोटाळा झाल्यामुळे जरंडेश्वरची संपत्ती जप्त करण्यात आली दादांची वेळी. पण ती फाईल अचानक उघडण्यात आली आणि केंद्रीय सहकार मंत्र्यांनी ती चौकशी थांबवू नये, फाईल क्लोज करू नये अशा प्रकारचा शेरा मारून ते फाईल महाराष्ट्रात पाठवली. आणि त्यानंतर महाराष्ट्रात गेल्या 3 महिन्यापासून दादा विरुद्ध भाजपा हे सुरू झालं. आणि जर ज्या कारणासाठी मी आलो, सुरक्षा मागण्यासाठी, प्रोटेक्शन मागण्यासाठी, तेच मिळत नसेल तर इथे थांबायच्या कशा करता. त्यातून मग विलिनीकरणावरती आणि एकत्र येण्यावरती चर्चा सुरू झाली. हा विषय एवढाच आहे आणि माझ्याकडे एवढीच माहिती आहे. धन्यवाद. बस झालं. शासकीय दुखवट्याच्या दरम्यान ते झालं, ते आलंय नाही, ते आज आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी कारवाई केलेली आहे. बोला, और क्या है, बोलिए. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पार्थ पवारांचा कुठलाही थेट संबंध नाही. कारगे समितीचा अहवाल बावनकुळेंपुढे सादर झाला आहे आणि व्यवहारासाठी मदत केलेल्या 2 अधिकाऱ्यांवर मात्र कारवाईची शिफारस केली. बघा, अद्याप हा अधिकृतपणे अहवाल समोर आलेला नाही. या जरतरच्या बातम्या आणि सूत्रांच्या बातम्या. पण मोठ्या व्यक्तीचा दबाव असल्याशिवाय अशा प्रकारचे व्यवहार होत नसतात, एवढंच मी सांगू इच्छितो. जेव्हा पूर्ण अहवाल येईल तेव्हा आम्ही सांगू कायद्यापुढे सर्व समान आहेत की नाही, हे नंतर पाहू. अब्दुल सत्तारांचा विषय आहे. अब्दुल सत्तारांची भारत पाकिस्तान सामन्याचा विषय आहे. एक भारत पाकिस्तान सामन्यासंदर्भातला विषय आहे. संपला विषय. नहीं, एक आप बोलिए, आप बोलिए. संदर्भातला विषय है. प्रेसिडेंट है वो आज मुंबई दौरे पर है. वो और प्रधानमंत्री जो है मोदी, उनकी एक मुलाकात होने वाली है, एमओयू डील होने वाली है. आप कैसे देख रहे हैं? देखिए, अच्छी बात है. फ्रांस के अध्यक्ष प्रेसिडेंट मिस्टर मैक्रोन ये भारत के दौरे पर है. मोदी जी के साथ वो मुंबई में आएंगे. मोदी उनको मुंबई घुमाएंगे, गेटवे ऑफ इंडिया लेके जाएंगे, हाँ, और कुछ करेंगे. पहले जब विदेशी कोई मेहमान आते थे तो अहमदाबाद लेके जाते थे. ये पहली बार देखा मैंने कि विदेशी मेहमान को मोदी जी मुंबई में लेकर आ रहे हैं. मैक्रोन ने कहा होगा मुझे मुंबई देखनी है, अहमदाबाद में क्या है. मुंबई भारत की आर्थिक राजधानी है, तो प्रेसिडेंट ने कहा होगा कि मुझे मुंबई में ही बैठना है. लेकिन आपने देखा होगा पूरे मुंबई में भारतीय जनता पार्टी और शिंदे गुट ने ये मैक्रोन के स्वागत के जो पोस्टर और होर्डिंग और बैनर्स लगाए हैं सब जगह पे, लगता है मैक्रोन फ्रांस का अध्यक्ष नहीं है, भारत का अध्यक्ष है. क्या राजनीति है ये? पागलखाना बन गया है इधर ये लोगों का. किसी भी विषय का राजनीतिकरण करना ये उनसे सीखिए. अब मोदी जी दिखाएंगे मैक्रोन को, देखो मेरे पार्टी ने आपका कैसा स्वागत किया है. विदेशी मेहमान का स्वागत पार्टी नहीं करती, सरकार करती है. लेकिन यहाँ तो एकनाथ शिंदे जी की तस्वीर, फिर अमित शाह की तस्वीर, फिर उसकी तस्वीर. अरे क्या खेल चला है. थोड़ा तो प्रोटोकॉल शिष्टाचार का पालन करो. पूरी मुंबई को ख़राब कर दिया मैक्रोन के नाम पर. आज मैक्रोन भी हंसेगा आपके ऊपर. ऐसा कोई शहर होता है क्या? हाँ, रोहित पवार ने शंका जो उपस्थित की थी
बारे में वो दोबारा से प्रेस कॉन्फ्रेंस लेने वाले हैं। अजित पवार की मौत को लेकर कई बातें जो है वो निकली। अब एक नया प्रेस कॉन्फ्रेंस है वो कल होने वाले हैं। खराब होने की बात ऐसी है कि रोहित पवार उस फैमिली के महत्वपूर्ण सदस्य है, वो विधानसभा के मेंबर है, उनको ज़्यादा समझ है टेक्निकल बातों की, वो रिसर्च भी अच्छा कर लेते हैं। अगर उनके परिवार के मन में कुछ शंकाएं है तो उनको पूरा अधिकार है, और सरकार जो जांच कर रही है उनके ऊपर अगर परिवार का विश्वास नहीं है तो अलग से जांच प्राइवेट एजेंसी से कर सकते हैं। जिस तरह से रहस्यमय तथ्य सामने आ रहे हैं अजित पवार जी के एक्सीडेंट के बारे में, वो बहुत गंभीर बातें हैं। जैसे ब्लैक बॉक्स जल गया, इतिहास में इतने अपघात मैंने देखे पूरे विश्व में, वो एक्सीडेंट या साजिश कैसे हुई ये ब्लैक बॉक्स बताता है। ब्लैक बॉक्स में जो रिकॉर्डिंग होती है, और ब्लैक बॉक्स कभी जला है ऐसा मुझे मालूम नहीं। 20-20 साल के बाद भी ब्लैक बॉक्स मिले हैं एक्सीडेंट के, 20 साल 50 साल के बाद भी ब्लैक बॉक्स मिले हैं, लेकिन अजित पवार के फ्लाइट का ब्लैक बॉक्स डिस्ट्रॉय हो गया है, जल गया है। ये कैसा हो सकता है? ये मुद्दा अगर रोहित पवार जी ने सामने लाया है तो ये गंभीर मुद्दा है, और पवार फैमिली उसकी समांतर जांच करना चाहते हैं तो करनी चाहिए। आपको लगा सरकार आनाकानी कर रही है जांच के आदेश? डेफिनेटली सरकार की मंशा ठीक नहीं है इस मामले में, ऐसा मैं कह सकता हूँ। थैंक यू। वंदे मातरम का आपने जिक्र किया। यूपी के सीएम का एक बयान आया है कि जो वंदे मातरम नहीं बोलेगा वो देशद्रोही है। वंदे मातरम तो हर एक को बोलना चाहिए। दोबारा एक बार फिर तो क्या हो गया, वंदे मातरम तो बोलना है और लोग बोलते भी है ना। अरे ये दूसरा क्या कर सकते हैं? ये एक एक्ट्रेस है, तापसी पन्नू ने एक इंटरव्यू में उसका देख रहा था, किसी ने मुझे भेजा, उसको पूछा कि आपके प्रिय नेता कौन है, राहुल गांधी और मोदी। पूछा, वो मेरी लड़की ने हाथ जोड़कर कहा, मोदी जी मुझे देश में रहना है। ये लोगों की भावना है। पहले इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, ये नारा था। अब इस देश में रहना होगा तो मोदी मोदी करना होगा, नहीं तो आप देश में नहीं रह सकते। ये भय लोगों के मन में अब पैदा हो गया है, और ये भय को निकलना होगा हम सबको। एक भारत पाकिस्तान सामन्यासंदर्भातला विषय होता की समालोचक आणि माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर असं म्हणतात की हस्तांदोलन न करण्याचा भारताने सुरू केलेला हा मूर्खपणा आहे, आपल्यासारख्या देशासाठी ते योग्य नाही। एकतर त्यांच्या विरुद्ध खिलाडी वृत्तीने खेळा किंवा खेळूच नका। मी या मताशी सहमत आहे, खेळू नका या मताशी मी पूर्ण सहमत आहे। पण हा सामना भारत पाकिस्तान नसून हा जय शहा विरुद्ध पाकिस्तान असा आर्थिक सामना होता। हा आर्थिक सामना होता, पैशासाठी खेळला गेलेला सामना होता। तुम्ही खेळताय त्यांच्याबरोबर आणि मग निकाल लागल्यावरती खिलाडू वृत्तीने एकमेकांना हस्तांदोलन केलं पाहिजे। हस्तांदोलन का नाही केलं? मग खेळता कशाला? भारतीय क्रिकेटपटूंना लाज वाटली पाहिजे हां, की त्यांच्यामध्ये पण अंधभक्त भिनला आहे सगळ्यांच्या, की त्यांना सुद्धा धमक्या दिलेल्या आहेत ड्रेसिंग रूममध्ये जाऊन। मांजरेकरांचं म्हणणं हे 100% सत्य आहे, खेळा किंवा खेळू नका। खेळतात तर मग खेळाडू म्हणून खेळा। माझी भूमिका आहे, माझ्या पक्षाची भूमिका आहे, खेळू नका पाकिस्तानबरोबर। ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, शिवसेनेची भूमिका आहे। जोपर्यंत बेळगावचा बदला पूर्ण होत नाही तोपर्यंत खेळू नका। खेळताय ना, शेण खाताय ना, मग पूर्ण शेण खा। अर्धवट शेण कशा करता खाताय? खाऊ नका। त्यात असं झालंय की जेव्हा नाणेफेक असते त्यावेळेस पाकिस्तानच्या कर्णधाराशी आपला कर्णधार शेकहँड करत नाही, पण या मॅच मध्ये असं बघायला मिळालं शेकहँड तर केला नाही, पण रोहित शर्मा आणि वसीम अक्रम यांनी एकमेकांना मिठी मारली। ते व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे ना। बघा, हे जबरदस्तीने केलं जातं, शेकहँड करू नका, अमुक करू नका। ही भारतीय जनता पक्षाची आणि सरकारची दादागिरी आहे खेळाडूंवरची, ही दादागिरी आहे। खेळताय कशाला हा प्रश्न आहे माझा, आमचा शिवसेनेचा। कशा करता खेळताय? हे असे उद्योग उपद्व्याप करायची वेळ तुमच्यावरती येणार नाही ना। अरे खेळू नका ना,
काय होतं नाही खेळलं तर पाकिस्तान बरोबर? बरं, पाकिस्तान आता हा देश राहिला आहे का? अजिबात देश राहिलेला नाही. पाकिस्तान बरोबर खेळून तुम्हाला काय फार तर पैसे मिळतील बेटिंगमध्ये, हजारो कोटी रुपये. त्यातले अर्धे पैसे जाणार पाकिस्तानात, जे बेटिंग करतात त्यांना. ते पैसे जाणार दाऊद इब्राहिमकडे, अझर मसूदकडे. त्यातून परत टेररिझम वाढणार, दहशतवाद वाढणार. हे का माहीत नाही मोदींना? सर हिंदी हिंदी सर हिंदी सर, हिंदी से- हिंदी सर, हिंदी सर हिंदी. बोलो क्या है? सर संजय मांजरेकर ने एक ट्वीट किया है इंडिया पाकिस्तान मैच को लेकर, हैंडशेक को उन्होंने जिक्र किया. उनका ये कहना है कि ट्वीट के जरिए जो उन्होंने कहा कि पाकिस्तान के साथ खेलो तो स्पिरिट, जो क्रिकेट की स्पिरिट है उससे खेलो, वरना खेलो ही मत. इसके पहले भी हमने देखा कि इस तरीके की बातें जो है देखो, पाकिस्तान के साथ एक तो खेलो मत, जिस तरह से हमारे रिश्ते पाकिस्तान के साथ हैं, ये देश की भावना है कि पाकिस्तान के साथ क्रिकेट नहीं खेलना चाहिए. फिर भी आप खेल रहे हो. अगर खेल रहे हो तो एक स्पोर्ट्समैनशिप दिखानी चाहिए. आप मैदान में दो देश खेल रहे हैं, दो खिलाड़ी खेल रहे हैं, तो अगर कोई हारता है कोई जीतता है तो उस हिसाब से आपको वहाँ बर्ताव करना पड़ेगा. आप पाकिस्तान के साथ खेलेंगे भी, उनसे हाथ भी नहीं मिलाओगे, फिर उसको गले भी मिलाओगे छुप छुप के. ये कौन सा तमाशा है? मैं पहले भी कहा है, भारत पाकिस्तान की मैच नहीं है, जय शाह वर्सेस पाकिस्तान की मैच है. क्योंकि यहाँ पैसों का खेल ज़्यादा है. उसमें से इस पैसे का बेटिंग में, गैम्बलिंग का बहुत बड़ा हिस्सा पाकिस्तान में जाता है, बुके के पास. वही पैसा टेररिस्ट के पास जाता है, आतंकवादी के पास जाता है. वो आतंकवादी हिंदुस्तान में उस पैसे से घुसकर हमको मार देता है. ये मोदी और अमित शाह को मालूम नहीं है क्या? मालूम है.